ब्लॉग रविवारशी संवाद, आठवड्याचा आढावा आणि नव्या उमेदीची सुरुवात. आठवड्यातला रविवार हा फक्त कॅलेंडरवरचा एक दिवस नाही, तो मनाशी संवाद साधण्याचा दिवस आहे. रोज सकाळी माझा दिवस एका छोट्याशा प्रश्नाने सुरू होतो. आज तारीख किती, आज कुठला वार? कारण मी जादू सातत्य सराव या व्हॉट्सॲप समूहाची मॉनिटर आहे. प्रत्येक दिवस माझ्यासाठी फक्त तारखांनी बदलत नाही, तर प्रत्येक दिवस एक नवीन संधी घेऊन येतो. पण आज सकाळी मनात एक वेगळाच विचार चमकून गेला. आज रविवार 19 जुलै. आणि त्या एका विचाराने मनात आणखी एक प्रश्न जन्माला घातला. या आठवड्याचा आढावा काय बरं? आपण गेल्या 7 दिवसात नेमकं काय कमावलं, किती काम केलं, किती शिकलो, किती वाढलो आणि सर्वात महत्त्वाचं, आपण स्वतःशी किती प्रामाणिक राहिलो. रविवार हा खरं तर एका आरशासारखा असतो. त्या आरशात आपला चेहरा दिसत नाही, दिसतात आपल्या सवयी, आपली शिस्त, आपले प्रयत्न आणि दुर्लक्षित राहिलेल्या गोष्टी. संपूर्ण आठवडाभर आपण वेळ कुठे खर्च केला, ऊर्जा कुठे खर्च केली, मन कोणत्या विचारांमध्ये गुंतलं होतं, याचं प्रामाणिक प्रतिबिंब रविवार आपल्यासमोर ठेवतो. त्या आरशात स्वतःकडे पाहण्याची हिंमत ज्याच्यात असते, तोच पुढच्या आठवड्यात स्वतःची अधिक सुंदर आवृत्ती घडवू शकतो. रविवार म्हटलं की मनाला आपोआप आराम, शांतता, निवांतपणाची ओढ लागते. उशिरा उठायचं, आवडीचा चहा घ्यायचा, कॉफी घ्यायची, थोडा वेळ स्वतःसाठी ठेवायचा, पुस्तक वाचायचं किंवा काहीच न करता फक्त आकाशाकडे पाहत शांत बसायचं. पण आज मनाने एक वेगळाच प्रश्न विचारला. या आरामावर खरंच माझा हक्क आहे का? आणि उत्तरही मनानेच दिलं, हो, पण एका अटीवर. जेव्हा मी संपूर्ण आठवडा मनापासून, एकाग्रतेने, प्रामाणिकपणे माझं काम केलं असेल, जेव्हा माझी शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक दिनचर्या मी सातत्याने पाळली असेल, जेव्हा मी माझ्या स्वप्नांसाठी रोज थोडं थोडं का होईना पण प्रामाणिक प्रयत्न केले असतील, तेव्हाच रविवार हा फक्त सुट्टी राहत नाही, तो मेहनतीला मिळालेलं सर्वात सुंदर बक्षीस बनतो. विश्रांती म्हणजे स्वप्नांपासून दूर जाणं नाही. विश्रांती म्हणजे पुढची झेप अधिक ताकदीने घेण्यासाठी घेतलेला शांत श्वास आहे. धनुष्य जितकं मागे ओढलं जातं, तितकाच बाण अधिक वेगाने पुढे जातो. तसंच आपल्या आयुष्यातील रविवारही असतो. आपल्याला थांबवण्यासाठी नसतो, तर पुढच्या प्रवाहासाठी अधिक सक्षम बनवण्यासाठी असतो. खरं सांगायचं तर आरामाची खरी मज्जा त्यालाच कळते, ज्याने थकून जाईपर्यंत मेहनत केलेली असते. रिचार्ज होण्याची किंमत त्यालाच समजते, ज्याने स्वतःची ऊर्जा योग्य ठिकाणी खर्च केलेली असते. म्हणूनच रविवार हा आळस करण्यासाठी नाही, तर स्वतःकडे पुन्हा एकदा शांतपणे पाहण्यासाठी असतो. आपण प्रत्येकजण आपल्या स्वप्नांच्या मागे धावत असतो. कोणाचं ध्येय करिअर असतं, कोणाचं कुटुंब, कोणाचं आरोग्य, कोणाची साधना, कोणाची आर्थिक प्रगती. आणि या सगळ्या धावपळीत आपण अनेकदा स्वतःलाच भेटायचं विसरून जातो. रविवार मात्र आपल्याला थांबवतो आणि प्रेमाने म्हणतो, थोडा वेळ स्वतःसाठी जग की. अशाच एखाद्या शांत रविवारच्या सकाळी आपण आपल्या गॅलरीतली छोट्याशा बागेत फेरफटका मारतो. प्रेमाने प्रत्येक रोपट्याकडे पाहतो. गेल्या आठवड्याभरात त्यात किती नवीन पालवी फुटली, एखादं नवं फूल उमललं का, एखादी नवी कळी डोकावली का, हे अगदी कुतूहलाने पाहत राहतो. त्या हिरव्यागार पानांशी, फुलांशी आणि रोपट्यांशी नकळत एक संवाद सुरू होतो. जणू तीही आठवडाभर आपलीच वाट पाहत असतात. आपल्या स्पर्शाची, आपल्या नजरेची, आपल्या प्रेमाची. त्या निशब्दपणे सांगत असतात की आमच्यासारखंच वाढत राहा, प्रत्येक दिवस नव्याने फुलत राहा, वादळं आली तरी मुळांशी घट्ट जोडलेले राहा आणि आयुष्य हिरव्या आशेने, नव्या उमेदीने आणि भरभरून जगा. मग कळतं, रविवार फक्त मनाशी संवाद घडवत नाही, तर निसर्गाशीही पुन्हा एकदा आपली ओळख करून देतो. त्या काही निवांत क्षणात झाडं, फुलं आणि निसर्ग आपल्याला जगण्याचा सर्वात सुंदर मंत्र शिकवून जातात. शांत रहा, वाढत रहा, फुलत रहा, बहरत रहा आणि मनापासून जग. आणि फक्त मन किंवा निसर्गच नाही, रविवारच्या निवांत क्षणी
आपलं घरसुद्धा आपल्याशी संवाद साधत असतं. आठवडाभर आपल्या धावपळीचं, घाई गडबडीचं, स्वप्नांसाठी चाललेल्या संघर्षाचं, प्रयत्नांचं ते शांतपणे साक्षीदार असतं. घरातला प्रत्येक कोपरा, प्रत्येक खोली, प्रत्येक खिडकी जणू आपली वाटच पाहत असते. रविवार उजाडला की ते घर प्रेमाने म्हणतं, चल आता थोडा वेळ माझ्या खुशीत ये बरं. ही धावपळ इथेच ठेव, मन मोकळं कर, निवांत बस, आराम कर. पुन्हा नव्या उमेदीने उभं राहण्यासाठी स्वतःला वेळ दे. त्या शांत भिंती, ती गॅलरी, ती खिडकी, तो आवडता सोफा आणि आपल्या घरातील प्रत्येक कोपरा आपल्याला नकळत सुरक्षिततेची, आपलेपणाची आणि प्रेमाची जाणीव करून देत असतो. तेव्हा जाणवतं, घर म्हणजे फक्त 4 भिंती नसतात. ते आपल्या थकलेल्या मनाला रोज नव्याने उभं राहण्याचं बळ देणारं सर्वात शांत आणि प्रेमळ ठिकाण असतं. हा दिवस म्हणजे जणू संध्याकाळच्या समुद्रकिनारी बसल्यासारखा असतो. गार वारा, समोर अथांग समुद्र, सूर्यास्ताची सोनेरी किरणं आणि मनात संपूर्ण आठवड्याचा प्रवास. किंवा एखाद्या हिरव्यागार बागेत हातात चहा, कॉफी, ग्रीन टीचा कप, सोबत एखादं पुस्तक किंवा पुस्तकही नको, फक्त स्वतःसोबत काही निवांत क्षण. अशा क्षणी मन स्वतःलाच विचारतं, या आठवड्यात मी काय चांगलं केलं, कुठल्या चुका झाल्या, कुठल्या गोष्टीबद्दल मी कृतज्ञ आहे आणि पुढच्या आठवड्यात मी स्वतःमध्ये एक छोटासा बदल कुठला करणार आहे. मोठे बदल एका दिवसात घडत नाही हे नक्कीच, पण दर आठवड्याला केलेला एक छोटासा प्रामाणिक बदल वर्षभरानंतर आपल्या आयुष्याचं संपूर्ण चित्र बदलवून टाकतो. कारण प्रत्येक रविवार हा आठवड्याचा शेवट नसतो, तो पुढच्या आठवड्याची शांत सुंदर सुरुवात असतो. तो शरीराला विश्रांती देतो, मनाला शांत करतो, मेंदीला स्वच्छ करतो, आत्म्याला नव्या उमेदीची ऊर्जा देतो. म्हणूनच रविवार म्हणजे फक्त सुट्टी नाही, तो स्वतःशी प्रामाणिक संवाद साधण्याचा दिवस आहे. स्वतःचं कौतुक करण्याचा दिवस, चुका स्वीकारण्याचा दिवस, पुढच्या आठवड्याची दिशा ठरवण्याचा दिवस. आज हातात चहाचा कप असेल, गॅलरीत निवांत बसलेले असाल किंवा खिडकीतून आकाशाकडे पाहत असाल, तर स्वतःला एकच प्रश्न नक्की विचारा, या आठवड्यात मी माझ्या स्वप्नांच्या एक पाऊल जवळ गेले आहे का? जर उत्तर हो असेल तर आजच्या आरामावर आपला पूर्ण हक्क आहे, आणि जर उत्तर नाही असेल तर हा रविवार अपराधी वाटून घेण्यासाठी नाही, पुढच्या आठवड्याचा सुंदर आराखडा तयार करण्यासाठी आहे. कारण प्रत्येक आठवडा आपल्याला एक नवीन संधी देतो आणि प्रत्येक रविवार त्या संधीचं शांतपणे स्वागत करण्याची ताकद देतो. रविवार म्हणजे प्रवासाचा शेवट नाही, तो नव्या प्रवासाआधीचा शांत श्वास आहे. या एका दिवसात शरीर विश्रांती घेतं, मन स्वतःशी बोलतं, आत्मा पुन्हा एकदा स्वप्नांच्या दिशेने उडण्यासाठी पंख पसरवतो आणि जीवन पुन्हा नव्या उत्साहाने सुरू करण्याची तयारी करतं. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा रविवार उजाडेल, तेव्हा फक्त सुट्टी साजरी नको करायला, थोडा वेळ स्वतःसोबत घालूया, स्वतःच्या मनाचं ऐकूया, स्वतःचा आढावा घेऊया. कारण आयुष्य बदलणारे निर्णय अनेकदा धावपळीत घेतले जात नाहीत, ते अशाच शांत, निवांत, विचारमय रविवारच्या एका क्षणी जन्म घेतात. मेहनतीने कमावलेला आरामाचा सर्वात गोड असतो. कारण आठवड्याचा खरा आढावा हा आपण किती काम केलं याचा नसतो, आपण किती मनापासून जगलो, किती प्रामाणिकपणे प्रयत्न केले आणि कालपेक्षा आज स्वतःला किती सुंदर घडवलं याचा असतो. अशाच प्रत्येक रविवारी स्वतःला भेटूया, कारण स्वतःशी झालेली ही भेटच पुढच्या आठवड्याचं यश ठरवते, भविष्य ठरवते, उज्ज्वल भविष्य ठरवते. रविवार म्हणजे प्रवासाचा शेवट नाही, या एका दिवसात शरीर विश्रांती घेत असतं, मनाशी बोलत असतं आणि आत्मा पुन्हा नव्या स्वप्नांच्या दिशेने पंख पसरवत असतं. म्हणून या रविवारी छानपैकी हातात चहाचा, कॉफीचा, ग्रीन टीचा, आपल्याला आवडेल त्या पेयाचा कप हातात घेऊया, त्या शांततेला अनुभवूया, त्या झाडांशी, त्या गॅलरीशी, त्या घराशी संवाद साधूया आणि उद्या येणाऱ्या नवीन आठवड्यासाठी सज्ज होऊया. नमस्कार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रणाली शिवकमल आव्हाड. ब्लॉग आवडल्यास नक्कीच ह्या रविवारी आज काय करणार असाल हे कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि तुमचा घालवणारा रविवार कसा असतो हे नक्की कमेंटमध्ये लिहा.
तुमचा एक कमेंट, एक सबस्क्राईब, एक लाईक कितीतरी लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत करत असतो आणि मला पुढचा ब्लॉग लिहायला खूप ऊर्जा, खूप प्रेरणा आणि खूप प्रोत्साहन देत असतो. तुम्हा सर्वांची मनापासून मी आभारी आहे, कृतज्ञ आहे. ह्या सर्व ऊर्जेसाठी, प्रेमासाठी, प्रोत्साहनासाठी. थँक्यू सो मच. लव यू ऑल ऑफ यू.